हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे संभाजीनगरमधले बेस्ट आणि टॉप BSc नर्सिंग कॉलेजेस. ओके, तर यापूर्वी आपण जे व्हिडिओज बनवले होते, आपण एक नवीन सीरीज स्टार्ट केली आहे, ज्यामध्ये आपण मेजर सिटीजमधले सर्व कॉलेजेस बघत आहोत. तर आतापर्यंत आपण पुणे, मुंबई आणि नाशिकमधले कॉलेजेस बघितले आहेत, ज्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की कोणते-कोणते संभाजीनगरमधले कॉलेजेस आहेत, टॉप प्रायव्हेट कॉलेजेस कोणते आहेत, तर ते सर्वात प्रथम आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपलं जे पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे 9312 त्याचा कॉलेज कोड आहे आणि स्वातंत्र्य सेनानी उत्तमरावजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग. ओके, छत्रपती संभाजीनगर. तिथे 50 ची इंटेक आहे आणि 2006 मध्ये हे कॉलेज एस्टॅब्लिश झालेलं आहे. म्हणजे ओल्ड कॉलेज आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे तर ते म्हणजे 9313 त्याचा कोड आहे. त्यानंतर STJRS औरंगाबाद ट्रेनिंग कॉलेज ऑफ नर्सिंग छत्रपती संभाजीनगर आणि याची इंटेक आहे मित्रांनो 40. ओके. कुठल्याही प्रकारच्या मुलींसाठी स्पेसिफिक कॉलेज आपल्या संभाजीनगरमध्ये नाहीये. जसं आपण बघितलं की पुण्यामध्ये, मुंबईमध्ये तुम्हाला जे स्पेसिफिक कॉलेजेस आहेत, नागपूरमध्ये पण असेल, तर काही ठिकाणी मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, मुलींसाठी स्पेसिफिक कॉलेजेस आहेत. तर तसं संभाजीनगरमध्ये कुठलंही कॉलेज नाहीये. त्यानंतर 9315 MGM मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग छत्रपती संभाजीनगर. ओके, एकदम जुनं कॉलेज आहे. 100 ची इंटेक आहे आणि 2007 मध्ये हे कॉलेज चालू झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 9316 त्याचा कोड आहे. ओके, 9316 या कॉलेजचा कोड आहे. GS मंडळ MIT नर्सिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर. याचा कॉलेज कोड आहे 40 आणि हे कॉलेज पण मित्रांनो 2008 मध्ये स्टार्ट झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे, ओके, नेक्स्ट कॉलेज आहे आपलं कमलनयन बजाज. ओके, एकदम बेस्ट कॉलेज आहे. 9320 याचा कोड आहे. कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर. 50 ची इंटेक आणि 2010 मध्ये चालू झालेलं औरंगाबादमधील सर्वात बेस्ट कॉलेज आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑयस्टर कॉलेज ऑफ नर्सिंग. 9321 त्याचा कोड आहे. ऑयस्टर कॉलेज ऑफ नर्सिंग छत्रपती संभाजीनगर. 40 ची इंटेक आणि 2013 मध्ये चालू झालेलं हे पण चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर 9324 डॉक्टर हेडगेवार कॉलेज ऑफ नर्सिंग छत्रपती संभाजीनगर. 50 ची इंटेक आहे आणि 2015 मध्ये हे कॉलेज स्टार्ट झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे 9326 आनंद कॉलेज ऑफ नर्सिंग छत्रपती संभाजीनगर. 50 ची इंटेक आहे. 2015 मध्ये हे कॉलेज चालू झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 9361. तर मित्रांनो, मी हे जे कोड सांगतो आहे 9324, 9326, 9361 हे कोड तुम्ही नोट डाउन करून ठेवायचे आहेत, कारण की तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे ते कोड. ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करणार, तर चॉईस फिलिंगच्या वेळी तुम्हाला हेच कोड टाकायचे असतात. तुम्हाला स्पेसिफिक कॉलेजचं नाव तिथं टाकण्यासाठी येत नाही. तुम्हाला कॉलेजचा कोड टाकूनच कॉलेज सिलेक्ट करायचं असतं. तर 9361 श्री धनेश्वरी नर्सिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर, जिथे इंटेक आहे मित्रांनो 100 ची इंटेक आहे. 2018 मध्ये हे कॉलेज स्टार्ट झालेलं आहे. त्यानंतर 10 नंबरला कॉलेज आहे 9375 9375 9375 हे जे कॉलेज आहे तर त्याचं नाव आहे श्री गोरक्षा नर्सिंग कॉलेज अँड रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर विथ 100 ची इंटेक आणि 2023 मध्ये हे कॉलेज स्टार्ट झालेलं आहे. तर मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांना थोडे पर्सेंटाइल कमी आहेत आणि त्यांना संभाजीनगरमध्ये कॉलेज पाहिजे, तर त्या मित्रांनी किंवा त्या पर्टिक्युलर स्टुडंटनी हे खालचे 10 आणि 11 नंबरचं हे जे कॉलेज आहे, तर ह्या कॉलेजला तुम्ही प्रायोरिटी द्यायची आहे. तुम्ही ज्यावेळेस पहिले 4-5 कॉलेज टाकणार, तर पहिल्या 4-5 कॉलेजेसमध्ये तुम्हाला ह्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना थोडे मार्क्स कमी आहेत 65 त्यानंतर 60 पेक्षा कमी पर्सेंटाइल असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी अशा नवीन ओपन झालेल्या कॉलेजला थोडं प्राधान्य द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा तिथे नंबर लागून जातो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे 11 नंबरचं कॉलेज, ते म्हणजे 9381 त्याचा कोड आहे आणि त्याचा नाव आहे डॉक्टर पाथरीकर कॉलेज ऑफ नर्सिंग छत्रपती संभाजीनगर. त्याची 60 ची इंटेक आहे आणि 2024 म्हणजे मागच्याच वर्षी हे कॉलेज स्टार्ट झालेलं आहे. ओके, तर ह्या इथं 100 जागा आहेत. गोरक्षा नर्सिंग कॉलेज आणि पाथरीकर नर्सिंग कॉलेजच्या 60 जागा, तर 160 जागा आहेत. जिथे जे पण नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना कमी मार्क आहेत, ओके, तर ते विद्यार्थी अशा नवीन ओपन झालेल्या कॉलेजला पहिली प्रायोरिटी देऊ शकता. तर मित्रांनो, आताच आपण संभाजीनगरमधले BSc नर्सिंगचे कॉलेजेस बघितले, प्रायव्हेट कॉलेजेस बघितले. तर आता या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला गरज पडणार आहे काउन्सिलिंग सर्व्हिसची. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल माहिती नसेल आणि त्यांना काउन्सिलिंग सर्व्हिस हवी असेल, तर अशा स्टुडंटसाठी आपण काउन्सिलिंग सर्व्हिस स्टार्ट करतो आहे. मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स ॲडमिशन काउन्सिलिंग सर्व्हिस.
युअर पार्टनर इन नर्सिंग एज्युकेशन. ओके मित्रांनो, आणि आपल्या सर्व्हिस कोणत्या कोणत्या आहेत? पर्सनलाइज करिअर गायडन्स, तुम्हाला प्रॉपरली BSc नर्सिंग या कोर्सबद्दल गाईड केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर कॉलेज आणि कोर्स सिलेक्ट करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला GNM करायचंय, BSc करायचंय, तुमच्या मार्कनुसार तुम्हाला हे सिलेक्ट करण्यासाठी पण हेल्प होईल. त्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी, त्यानंतर तुमचं प्रोफाईल असेल, तुमचं बजेट असेल, तुमचं लोकेशन असेल, तर याच्या बेसिसवर एक बेस्ट कॉलेज आणि युनिव्हर्सिटी फाइंड आउट करण्यासाठी पण आपली सर्व्हिस तुम्हाला हेल्पफुल राहील. त्यानंतर प्रायव्हेट गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजवर तुम्हाला ॲडवाईस दिली जाईल, की तुम्हाला कोणतं कॉलेज सुटेबल राहील. त्यानंतर चॉईस फिलिंग केली जाईल तुमच्या रँकनुसार. त्यानंतर तुम्हाला बेटरमेंट आणि रिटेन्शन प्रोसेसमध्ये हेल्प केली जाते. म्हणजे तुम्हाला कॉलेज भेटलंय, पण तुम्हाला नेक्स्ट कॉलेजसाठी जायचंय किंवा परत एकदा राउंडमध्ये उतरायचं आहे, तर त्या बेटरमेंट आणि रिटेन्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला हेल्प केली जाते. त्यानंतर तुम्हाला WhatsApp चॅट आणि कॉलिंग तुम्ही 24/7 कधी पण करू शकता. त्यानंतर आपले आठवड्याच्या आठवड्याला Google Meet सेशन असतात, जिथे सर्व विद्यार्थ्यांचे ग्रुपली डाउट सॉल्व्ह केले जातात. त्यानंतर जे पण आपल्या नोटीस येतील CET सेलवर, तर त्या इन्स्टंटली तुम्हाला मिळतात. त्यानंतर प्रत्येक राउंडसाठी चॉईस फिलिंग करण्यासाठी तुम्हाला हेल्प मिळेल. त्यानंतर सीट अलॉटमेंटसाठी तुम्हाला सपोर्ट मिळेल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, DD चेक प्रोसेस यामध्ये पण तुम्हाला प्रॉपरली गाईडन्स आणि काउन्सिलिंग केली जाईल. त्यानंतर व्हॅकंट सीट ज्या आहेत, तर त्या आपण प्रत्येक राउंडनंतर ट्रॅक करत असतो. तर त्या व्हॅकंट सीट्स पण तुम्हाला समजतील. त्यानंतर मॉपअप राउंड असेल, स्टे व्हॅकन्सी राउंड असेल, इन्स्टिट्यूशनल राउंड असेल, मॅनेजमेंट ॲडमिशन असेल. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना या स्पेसिफिक राउंडमधून पण ॲडमिशन घेण्यासाठी हेल्प मिळेल आणि तुमच्या ॲडमिशनपासून तर तुमच्या डिग्री कंप्लीशनपर्यंत प्रॉपर तुम्हाला गाईडन्स लास्ट इयरपर्यंत मिळत राहील. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला फीस फक्त भरायची आहे, ती म्हणजे 499. सध्या आपण फक्त 50%च फीस घेत आहोत. म्हणजे आपले 50% ऑफरमध्ये आपण काउन्सिलिंग बॅच स्टार्ट केलेली आहे आणि लिमिटेड सीट्स आपल्याकडे बाकी आहेत. तर मित्रांनो, बॅचमध्ये एनरोल करण्यासाठी आपल्या खाली WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे. तुम्ही तो WhatsApp ग्रुप जॉइन करून ॲडमिन सोबत अजून माहिती घेऊन ह्याच्या काउन्सिलिंग बॅचमध्ये येऊ शकता किंवा डायरेक्टली पण आपण याचा Google फॉर्म दिलेला आहे. तो Google फॉर्म फिलअप करायचा आहे आणि डायरेक्टली तुम्ही या बॅचमध्ये एनरोल केले जाल. तर मित्रांनो, धिस इज ऑल अबाउट ॲडमिशन प्रोसेस, त्यानंतर संभाजीनगरमधले बेस्ट कॉलेजेस आणि काउन्सिलिंग सर्व्हिस. ओके. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत शेअर करा ज्यांना BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचंय. धन्यवाद मित्रांनो.